ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या G20 शिखर परिषदेत रिओ जाहीरनामा सादर, युक्रेन युद्ध आणि पश्चिम आशियातला संघर्ष यांसारख्या जागतिक समस्यांचं त्वरेने निराकरण करण्यावर भर. दहशतवादाच्या सर्व स्वरूपांचा आणि पुरस्कार करणाऱ्यांचा जागतिक नेत्यांकडून निषेध. विकासाचे लाभ समावेशक असावेत आणि सर्वांपर्यंत पोहोचावेत अशी G20 समुदायाची अपेक्षा. ग्लोबल साऊथ समोरची आव्हानं आणि त्यांना प्राधान्य देत चर्चा केली तरच ती अर्थपूर्ण आणि यशस्वी ठरेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा G20 परिषदेत विश्वास. ब्राझीलच्या रिओ दी जानेरो इथं G20 परिषदेदरम्यान विविध जागतिक नेत्यांशी झालेली चर्चा फलदायी ठरल्याची पंतप्रधानांची माहिती. सक्तवसुली संचालनालयाकडून तामिळनाडू, पश्चिम बंगाल, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मेघालय आणि पंजाब या राज्यांमध्ये 22 ठिकाणी छापे. मणिपूरमधल्या स्थितीचा गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला आढावा. शांतता प्रस्थापित करण्यासाठी निमलष्करी दलाच्या अतिरिक्त 50 तुकड्या पाठवल्या जाणार. जानेवारी महिन्यात होणाऱ्या युवा महोत्सवात युवकांना पंतप्रधानांसमोर विकसित भारताबद्दलच्या संकल्पना मांडण्याची संधी. राज्य विधानसभा निवडणुकीच्या उद्या होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज. राज्यातील 9,70,25,119 मतदारांसाठी 1,04,27 मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था. आणि आशियाई हॉकी चषक स्पर्धेत जपानला नमवत भारतीय महिला संघाची उपांत्य फेरीत धडक. आज उपांत्य फेरीत पुन्हा भारत जपान आमने सामने, तर चीनचा सामना मलेशियाशी.